आहात सगळे? मजेत ना? आज आपण आलोय लग्नाला. वर्सोवा कोळीवाड्यातलं लग्न आहे. धूम धडाक्यात होणारच, त्यामुळे सगळी धमाल असणार आहे आज. वर्माय घरी आली, अगदी धूम धडाक्यात तिचं स्वागत झालं. चित्राताईच्या दोन्ही मुलांची आज लग्न आहेत, त्यामुळे तिची गडबड तर असणारच ना. आल्या आल्या देवपूजा केली आणि नवऱ्या मुलांना मुंडावळ्या घातल्या आणि त्यानंतर निघाली नवऱ्यांची वरात. एकाच घरातले दोन्ही नवरे असल्यामुळे धूम धडाका तर असणारच ना. लग्न वर्सोव्यातच असल्यामुळे अगदी घोड्यावरनं वरात निघाली आहे मस्त. आता पोचलोय लग्न मंडपाच्या जवळ. बाहेरच नवऱ्यांना थांबवलाय आणि आता पहिल्यांदा होईल त्यांची सुद्धा ओवाळणी. दोन्ही नवरीकडची मंडळी आधीच पोचलेली आहेत, त्यामुळे आता नवऱ्यांची आरती केली जाईल आधी. छान स्वागत झालं नवऱ्यांचं आणि मग त्यांची एंट्री झाली मंडपामध्ये. मस्त डान्स करून घेतला आम्ही सगळ्यांनी सुद्धा. लग्न म्हणजे अगदी सुख सोहळा असतो ना. सगळेजण आनंदात असतात, नटून थटून असतात आणि येणारा प्रत्येक जण आपलं स्वागत करण्यासाठीच रेडी असतो. आणि आता लगेच होते नवऱ्यांची सुद्धा एंट्री. छान दिसते ना नवरी. लग्नाच्या 2-3 दिवस आधीपासूनच सगळे कार्यक्रम सुरू होतात. लग्नाच्या दिवशी तर सकाळी हळद लागते, त्यानंतर निघते वरमाय आणि त्यानंतर नवरा किंवा नवरीची वरात निघते. दिवसभराचा प्रोग्राम असतो. वरमाय आणि वरपिता दोघांनी मस्त डान्स करून घेतला. हॉल बघताय अगदी खचाखच भरलेला आहे. आता लगेचच लग्न सुद्धा लागते. दुसरं कपल सुद्धा अगदी मस्त वाजत गाजत आलं. ही पण नवरी अगदी गोड दिसत होती. छान वाटतं ना सगळंच डेकोरेशन सुद्धा. सगळ्या पाहुण्यांना नम्र विनंती आहे, जेवणाची सुरुवात झालेली आहे. सगळ्यांनी जेवायला सुरुवात करावी. मलाच करायला दिली अनाउन्समेंट. आणि इथे जेवणासाठी केलेली व्यवस्था बघतायत, एकदम सुपर मोठ्या प्रमाणात केलेलं होतं. आणि जेवण पण एकदम टेस्टी. खूप सारे पदार्थ होते. खूप पाहुणे लगेचच आले, कारण लांबचं लग्न असल्यामुळे घरी जायची सगळ्यांनाच घाई असते. एका साईडला लग्न लागायला सुरुवात झाली होती. मंगलाष्टका आत्ताच झाल्यात.
खूप छान पार पडला मंगलाष्टकांचा कार्यक्रम. खूप धम्माल सुरू होती अगदीच. आणि मग लगेच रांग लागली आहेर द्यायला. आम्ही सुद्धा लगेच आहेर द्यायला आलो आणि नवऱ्यांच्या आई बरोबर सुद्धा मस्त फोटो काढला अगदी. आणि मग सोबत चित्राताई आणि तिच्या मिस्टरांबरोबर सुद्धा मस्त फोटो झाला. छान वाटलं आम्हाला सुद्धा. आणि त्यानंतर सुरू झाला कन्यादानाचा कार्यक्रम. पाहुण्यांची प्रचंड गर्दी होती. एकीकडे आहेर द्यायला तर एकीकडे जेवणाला सुद्धा रांगा लागलेल्या होत्या. आणि आमच्या सोबत बघितलं का कोण आहेत? श्री दया नायक. कोणी कोणी ओळखलं नक्की कमेंट करून सांगा. आणि वर्सोवा म्हणजे माझ्या बहिणीचं सासर आणि माझे काका काकींचं घर, त्यामुळे ते सगळेजण सुद्धा भेटले. छान फोटो झाला त्यांच्या सोबत सुद्धा. खूप छान वाटतं ना असं सगळ्यांना भेटून. अशा लग्न कार्याच्या निमित्तानेच आपण एकमेकांना भेटतो आणि आपली नाती आणखीन दृढ होतात. सगळ्यांचा निरोप घेऊन आम्ही सुद्धा निघालो. दोन्ही जोडप्यांना आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आज तुमच्या सहजीवनाचा प्रवास सुरू होत आहे. तुमच्या प्रेमाला अजून छान पालवी फुटू दे. यश तुम्हाला भरभरून मिळू दे. तुमच्या दोघांची सर्व स्वप्न पूर्ण व्हावी हीच देवाकडे प्रार्थना. खूप आनंदात राहा सगळ्यांनी. चित्राताईचा वरमाईचा जर व्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा. खूप गोड दिसत होती चित्राताई. आणि हिंगलाई देवीच्या मंदिरात खूप छान पूजा सुद्धा झाली. पुढचं तर धम्माल आहे सगळी त्या व्लॉग मध्ये, त्यामुळे नसेल पाहिला तर नक्की बघा. मला खूप छान वाटतं असं लग्न घरी गेल्यानंतर तिथला व्हिडिओ काढायला. अगदी आनंदाने म्हणून आम्ही हे करतो. ह्या लग्नात तर खूप गर्दी होती आणि बरीच मान्यवर मंडळी सुद्धा आलेली होती. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि अशा छान छान व्हिडिओसाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फ्रेंड्स.